नमस्कार। श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 41 देवांकडून शिवचरणी क्षमा प्रार्थना। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कैलासावर गेल्यानंतर सर्व देवतांनी भगवान महादेवांची अत्यंत विनयाने स्तुती केली। ते म्हणाले, हे ईशान, तुम्ही पर, उत्कृष्ट, परात्पर व परात्परवर आहात। सर्वव्यापी विश्वमूर्ती महेश्वर आहात। तुम्हाला नमस्कार असो। तुम्ही विष्णू पत्कलत्र, विष्णू क्षेत्र, भानू, भैरव, शरणागत वत्सल, त्र्यंबक आणि विहरणशील आहात। तुम्ही मृत्युंजय आहात, त्रिगुणात्मक आहात, गुणात्मा आहात। शोक हेही तुमचेच रूप आहे। चंद्र, सूर्य आणि अग्नी हे तुमचे 3 नेत्र आहेत। तुम्ही सर्वांचे आदी कारण आहात। धर्म मर्यादा स्वरूप आहात। तुम्हाला नमस्कार असो। तुम्ही आपल्या तेजाने हे संपूर्ण विश्व व्यापले आहे। तुम्ही निर्विकार, प्रकाशपूर्ण, चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्मा आहात। ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र आदी समस्त देवता तुमच्यापासून उत्पन्न झालेले आहेत। तुम्ही आपल्या शरीराला 8 भागांमध्ये विभक्त करून समस्त विश्वाचे पोषण करता, म्हणून तुम्हाला अष्टमूर्ती म्हटले आहे। तुम्ही सर्व कारणांचे कारण आहात, करुणामय आहात, ईश्वर आहात। तुमच्या भीतीने वायू वाहतो, अग्नी ज्वलन करतो, सूर्य जगाला उष्णता देतो आणि मृत्यू दाही दिशा पळतो। तुम्हाला नमस्कार असो। हे दयानिधान, तुम्ही प्रत्येक संकटात आमचे रक्षण केले आहे। ती कृपादृष्टी निरंतर राहो। आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत। आमच्याकडून घडलेल्या सर्व अपराधांची क्षमा मागत आहोत। आमच्यावर प्रसन्न व्हा, दया दाखवा। यजमान दक्षाचा उद्धार करा, त्याला पुनर्जीवित करा, त्याचा अपूर्ण राहिलेला यज्ञ पूर्ण करा। भग ऋषीला डोळे द्या, पुषाला दात प्रदान करा, भृगूंची दाढी व मिशी पहिल्यासारखी करा। वीरभद्र, महाकाली आणि तुमच्या गणांच्या माराने भग्नगात्र झालेल्या सर्वांना पूर्ववत अव्यंग व सुदृढ करा। तुमचा अनुग्रह झाला तरच हे शक्य आहे। यापुढे प्रत्येक यज्ञातील भाग तुम्हाला अवश्य मिळेल। तुमचा भाग काढल्याशिवाय तो यज्ञ पूर्णच होणार नाही। याप्रमाणे विनयपूर्वक प्रार्थना व क्षमा याचना करून आम्ही सर्वजण शिवजींच्या चरणी दंडवत पडून राहिलो। अध्याय 41 समाप्त।